उद्या सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा चालायला जाणार आहे असं मनाशी मी पक्क ठरवलंय आणि ते मी करूनच दाखवणार आहे. महत्वाचं म्हणजे उद्या सकाळी उठल्या उठल्या अजिबात सुद्धा चहा पिणार नाही आणि उद्यापासून माझी ब्लॅक कॉफी स्टार्ट होणार आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी सलाद खाणार म्हणजे खाणारच. संध्याकाळचं जेवण मी उद्यापासून 7च्या आत करणार म्हणजे करणार. 7च्या नाही झालं तरी 8च्या आत करणार म्हणजे करणार. मी 12 तासाचं इंटरमिटंट फास्टिंग करणार म्हणजे करणार. आणि महत्वाचं म्हणजे मी गोड अजिबात खाणार नाही. आणि हे जर नाही ना मी करून दाखवलं तर बघाच, असं जसं मी बोलते असं तुम्ही खूप जण बोलत असाल आणि मी पण हे आधी असंच बोलायचे. आणि सुरुवात करायला गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की लक्षात राहायचं नाही चालायला जायचंय. चालायला जायचं नाही लक्षात राहिलं की आपण चहा आणि खारी खायची. चहा खारी खाल्ल्यानंतर दुपारची जर चमचमीत चटपटीत छान आवडती भाजी असली तर कशाला सलादनं पोट भरवायचे. संध्याकाळचं जेवण काय साच्यात होत नाही. साखरेची क्रेविंग काही जात नाही. ह्या गोष्टींमुळे वजन वाढतं आणि आपण ठरवतो सगळं पण आपल्याकडून वजन कमी करणं काय होत नाही. हे तुमच्या भरपूर जणांच्या बाबतीत होत असेल. म्हणूनच मी आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला छोटे छोटे हॅक्स सांगणार आहे जे की मी वापरले आणि त्यांना मला वेट लॉस करायला किंवा वेट लॉस व्हायला मदत झाली. मी 6 महिन्यामध्ये 18 किलो वेट लॉस केला. पब्लिकली मी व्हिडिओ टाकले. माझे तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन बघा, ह्या ड्रेसवरचे बाकीच्या ड्रेसवरचे, की माझी तब्येत किती होती. माझे म्हणजे नाही का माझी तब्येत भरपूर होती. आता हे ड्रेस वगैरे मला लूज व्हायला लागले. माझी तब्येत किती होती ते तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. मी स्वतःला प्रूफ करून दाखवलं. मी स्वतःला जे चॅलेंज दिलेलं ते मी ऍक्सेप्ट केलं आणि ते मी पूर्ण करून दाखवलं. तुम्ही पण तुमच्यामध्ये जर करण्याची धमक असेल, करण्याची जर पूर्ण आतून इच्छा असेल तर तुम्ही पण पूर्ण करू शकता. त्यामुळे आज मी तुम्हाला छोटे छोटे असे हॅक्स सांगणार आहे ते तुम्हाला ना वेट लॉस करायला मदत करतील. मी कोणीही डायटिशियन नाहीये, न्यूट्रिशनिस्ट नाहीये किंवा डॉक्टर नाहीये की मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही तुमचं वजन कमी करणार. भरपूर जणांचं वजन कमी झालेलं आहे. फक्त मी साध्या सोप्या गोष्टी ज्या मी माझ्या जीवनात किंवा मी माझ्या ह्याच्यामध्ये डेली रुटीनमध्ये ऍड केल्या त्याच मी तुम्हाला शेअर करत असते. आणि कधीही बाकीच्या माहितीपेक्षा पर्सनल अनुभव मॅटर करतो. म्हणजे पर्सनली तुम्हाला जेवढं काय माहीत असेल ना किंवा तुम्ही दुसऱ्याचं जेवढं ऐकाल किंवा दुसऱ्यानं काय केले ते ऐकून आपण त्याचं अनुकरण करू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला खूप छान छान हॅक्स सांगणार आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री. स्वागत करते तुमचं मॉम्स किचन जॉय या यूट्यूब चॅनलवर. हा चॅनल आपण ॲक्च्युली रेसिपीसाठी चालू केलेला पण पब्लिकली वेट लॉस केल्यामुळे सर्वांचा विश्वास माझ्या फक्त वेट लॉस जर्नीवर बसला. त्यामुळं मी वेट लॉसचे किंवा स्किन केअर रुटीनचे असे भरपूर व्हिडिओ बनवत असते आणि कधी कधी रेसिपी सुद्धा घेते. ऑफिसच्या कामामुळं मला एवढं सगळं घेणं होत नाही. पण मला जसं जमेल तसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी टाकते, लॉंग व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या आयडिया देते ज्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉस व्हायला मदत होते. आणि वेट लॉस केला पण चेहऱ्यावर परिणाम होऊन दिला नाही. वेट लॉस सॉरी वेट लॉस केला पण केसांवर परिणाम होऊन दिला नाही. जे जसं स्ट्रक्चर आहे ते तसंच राहिलं. वेट लॉस केला पण शरीरामध्ये काही उलट चांगलेच बदल झाले माझ्या शरीरामध्ये. मला सायटिकाचा त्रास, मला बॅक पेनचा त्रास, मला पीसीओडीचा त्रास, मला भरपूर त्रास होते पण हळूहळू सगळे त्रास माझे कमी झाले. बॅक पेनचा नाही झाला. बॅक पेन सीझर पासून होतं मला आणि सीझर झाल्यापासून मला बॅक पेन होतं. ते सगळ्यांना होतं कारण 8-9 तासाची ड्युटी ऑफिसला कंटिन्यू बसायला लागतं. त्यामुळे बॅक पेन होतं पण सायटिकाचा त्रास गेलेला आहे. मी तुम्हाला हॅक सांगते बघा. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठी गोष्ट जी होते ती जे आपण जगाबरोबर चालायला बघतो ती म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय? एक तर सगळ्यात साधं सोपं इंटरमिटंट फास्टिंग सांगते. रात्री जेवल्यानंतर सकाळी तेवढ्याच वाजेपर्यंत जेवायचं नाही 12 तासाचं. हे माझं इंटरमिटंट फास्टिंग. म्हणजे रात्री 9ला जर जेवतोय ना तर सकाळी 9 पर्यंत अजिबात सुद्धा अन्नाचा कण तोंडात घालायचा नाहीये. त्यापेक्षा ऍक्च्युली झोपून जायचं म्हणजे आपल्याला खाण्याची क्रेविंगच होणार नाही. आता पहिलं हॅक सांगते. आता ह्या टायमिंगमध्ये आपल्याला काय होतं, जर जागलो आपण तर आपल्याला भूक लागते आणि भूक लागलं ना की आपण हेल्दी ऑप्शन निवडण्याऐवजी आपण अनहेल्दी ऑप्शन निवडतो. आपण चटपटीत, चमचमीत, तेलकट अशा गोष्टी आपल्याला खायला आवडतात किंवा गोड. आता अशा वेळेला जर भूक लागली इंटरमिटंट फास्टिंग करताना रात्रीचं जेवण झाल्यानंतर सकाळच्या नाश्त्यापर्यंत जर भूक लागली तर पहिल्यांदा भूक लागली असेल पहिल्यांदा 1 ग्लास पाणी पिऊन बघायचं. 1 ग्लास पाणी प्यायचं आणि
मनाला विचारायचं की अजूनही भूक लागली आहे का, पोटात भयंकर आग पडली आहे का, चक्कर येते का, असा काय प्रकार होत असेल तर बिना साखरेचं दूध प्यायचं. पण पाण्याचा ग्लास पिल्यानंतर जर फिलिंग येतंय आपल्याला की नाही बाबा मला भूक लागली, तर खायचं नाही. हे पहिलं हॅक आहे, पहिली एक ट्रिक आहे म्हणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय होतं, आपण साखर सोडतो, आपण चमचाभर साखर सोडतो. कारण नॉर्मली 1 चमचा साखर सकाळी, 1 चमचा साखर संध्याकाळी, एवढे 2 चमचे साखर खाल्ली जातात. पण जेव्हा आपण वेट लॉस करताना म्हणतो नाही नाही मी साखर सोडली, पण जेव्हा साखर आपण सोडतो तेव्हा आपण डबल गतीने साखरच खातो. म्हणजे कसं होतं, आपल्याला काय होतं, आपण सकाळचा चहा वगैरे पिलेला नसतो ना, आपल्याला ना गोड खाण्याची भयंकर इच्छा होते. गोड काय खावं ते ना मन आपलं चलबिचल व्हायला लागतं की काहीतरी तोंडामध्ये माझ्या गोड गेलं पाहिजे. त्यावेळेला आपण जी गोष्ट तोंडात घालतो ती आपल्या 2 चमचे साखरेपेक्षा पण जास्त ह्याची असते. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही काय गोड खाता. तुम्ही एखादा बर्फीचा तुकडा खाणार, बर्फी काही सगळ्यांच्या घरी नसते, शिरा करून खाणार किंवा गोड काहीतरी खाणार की ज्यानं आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग तुम्हाला गोडाचीच क्रेविंग होते ना, आता मी माझी गोडाची क्रेविंग होती. गोडाचीच क्रेविंग होती ना, तर गोड फळ खायचं. पेरू गोड लागतो. आपला सगळ्यात सीझनला चालणारं सांगते, पेरू गोड असतो, केळी गोड असतात. सगळ्यात मी जास्त फळ खाल्लेलं आहे ते म्हणजे केळी. खूप जण म्हणतात केळीनं वजन वाढतं, बटाट्यानं वजन वाढतं. नाही. मी आता सुद्धा माझा उपवास आहे, मंगळवार आहे. मी बटाटा खाऊन बसलेली आहे आणि 1-2 बटाटे मी नाही, चांगला अर्धी कढई भरून बटाटा करते आणि खाते. कुठल्या गोष्टीनं वजन वाढतं आणि कुठल्या गोष्टींनी वजन वाढत नाही. पण लिमिटेशन्स असतात किंवा त्याला सुद्धा आपण वेगवेगळ्या हे करू शकतो. आता बटाटा जर कच्चा फ्राय करून खाल्ला तर वजन वाढतं, पण बटाटा जर शिजवून कमी तेलामध्ये फ्राय केला, फ्राय नाही म्हणू शकत आपण, परतून खाल्ला ना तर वजन वाढत नाही. त्यामुळे गोडाची क्रेविंग झाली तर गोड फळ खायचं. आता तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनाला माहीत असतं की दुपारचं जेवण केले, संध्याकाळचं जेवण केले, पण ना एक एक ना मन मन आपलं असं असतं की काहीतरी तोंडात टाकलं पाहिजे, काहीतरी तोंडात टाकलं पाहिजे, काहीतरी खावं. बघा तुम्ही पण बघा, दुपारचं छान जेवण केलेलं असतं 1 वाजता, तरी पण 2 वाजता काहीतरी खाण्याची करता आपण जागा असतो किंवा एकटा असतो किंवा लहान मुलांबरोबर असतो. ते काहीतरी खात असतात आणि आपल्याला इच्छा जाते की काहीतरी खावं, थोडंसं तोंडात चिप्स तरी टाकावं, थोडीशी शेव घालावी, थोडीशी भेळच करून खावी. ही इच्छा जी होते ना, ही ही इच्छा जाण्यासाठी मी काय केलेलं, तुम्हाला मार्केटमध्ये कुठंही जा तुम्ही, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बिया भेटतात. बिया म्हणजे पंपकिन सीड्स म्हणा, म्हणजे आपल्या टरबुजाच्या बिया, मगज बी, ह्या बिया मिळतात किंवा आपले सूर्यफुलाच्या बिया ज्या असतात त्या बिया, ह्या बिया आणायच्या आणि मिठामध्ये भाजून ठेवायच्या डबा भरून. आता बडीशेप खायची सवय असते लोकांना, कोणती बडीशेप खातात ते पण मला माहिती आहे, मी पण तीच खायचे. पण बडीशेप खायची आपल्याला सवय असते, त्यांना पण तोंडात गोडवा येतो. नाही, ह्या बिया छान मिठामध्ये भाजायच्या आणि त्या खायच्या 1 चमच्याबरोबर, तुमची सगळी क्रेविंग जाणार. ही तिसरी गोष्ट आहे की ज्याच्यामुळं हे एक ट्रिक आहे की आपलं पोटामध्ये अनहेल्दी जाण्यापेक्षा हेल्दी जायचं आणि टायमिंगवर जायचं. अजून एक गोष्ट आहे चालणं. चालायचं ठरवतो आपण. आपण ठरवतो उद्या मी ना 2 तास चालणार आहे. उद्या ना मी मोबाईलवर ॲप लावून 10,000 पावले चालणार आहे. पण होत नाही. होत नाही. मग अशा वेळेला मी जी ट्रिक वापरलेली आहे ना ती वापरा. आता नॉर्मली 10,000 पावले चालायला नॉर्मल स्पीड, नॉर्मल म्हणजे आपण जसं रेग्युलर अगदी स्लो नाही, अगदी फास्ट नाही. नॉर्मल स्पीड जसं आपण रस्त्याने जसं चालत असतो, एखाद्या आपल्याला सपोज एखाद्या दुकानात जायचं, आपण जसं जातो ना चालत, तसं स्पीड की ज्यांना धाप लागणार नाही किंवा इतकं पण शांत नाही की अशा स्पीडनं आपण चालतो ना, नॉर्मल पेसनं आपण जर चाललं तर 10,000 पावले व्हायला 2 ते सव्वा 2 तास लागतात. मोबाईलच्या ॲपवर भरपूर ॲप आहेत, तुम्ही बघू शकता, स्टेप काउंटर वगैरे तिथं दाखवतं. आता काय होतं, 2 तासामध्ये येतात 120 मिनिट, बरोबर? 2 तासच पकडून चालू आहे. 1 तास 60 मिनिट, 1 तास 60 मिनिट, 120 मिनिट, 60-60 120 मिनिट. आता 120 मिनिटचे आपण 30-30 मिनिटाचे जर डिवायडेशन केले तर 4 वेळा होतात. 30 30 30 30 3 चौक 12. मग 30 मिनिट एकतर 4 वेळा चालायचं किंवा 15-15 मिनिट 8 वेळा चालायचं. 30 मिनिट 4 वेळा पॉसिबल होतं. सकाळी उठल्या उठल्या अर्धा तास चालायचं. नंतर घरातली कामं आवरली, सपोज
दुपारच्या जेवणाच्या आधी अर्धा तास चालायचं. जेवण वगैरे झालं संध्याकाळी 5-5:30 वाजता स्वयंपाक जो आपण संध्याकाळचा करतो तो केल्याच्या आधी अर्धा तास चालायचं. आणि जेवण झाल्यानंतर शांतपणे अर्धा तास चालायला जायचं. संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर फास्ट नाही, शांत चालायला जायचं. कंप्लीट 10,000 पावले होतात. उलट एका टायमिंगला, आता माझं मी एका टायमिंगला चालायचे, कारण मला बाकीचं रुटीन असं असतं ज्याचं रुटीन फिक्स असतं त्याला त्या गोष्टी मॅनेज होत नाही. पण 10,000 पावले चालण्याने खरंच मला फरक पडलेला आहे. ही एक ट्रिक आहे स्वतःला म्हणजे चालवायची, काय म्हणू शकतो आपण, स्वतःला ऍक्टिव्ह करण्याची. कारण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. तुम्ही सगळं करताय, डाएट करताय, सगळं करताय, व्यवस्थित खाताय पिताय, पण शरीराची हालचालच नाहीये. काय होईल शरीराचा? अजिबात सुद्धा नाही शरीराची हालचाल. म्हणजे चालण्याची एवढी सवय ठेवावी की मला आता ना आजकाल पहिल्यासारखं एवढं मला चालणं होत नाही, कारण जबाबदारी वाढली आहे. पण गिल्ट येतं आतून, आत्ता तरी चालायला गेलं पाहिजे. मी जाते चालायला. तुम्हाला माहिती आहे लहान मुलं कशी असतात. आणि आता ही उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून चालायला गेलं की एकतर मला अन्वी दुकानात घेऊन जाते, चालायला गेलं की मग आमच्याबरोबर पोरं असतात, मग त्यांच्याबरोबर खेळणं बिळणं होतं. त्यामुळे असं रुटीन एक मोडतं आपल्याला. ज्याला खरंच करायचंय ना त्यानं असं करून बघा. चालण्याची ही सवय जी आहे 4 वेळा किंवा 15-15 मिनिटाचं 8 वेळा ही बेस्ट आहे. 10,000 पावले सुद्धा कंप्लीट होतात सगळं. अजून एक सवय आहे ती म्हणजे ग्रीन टी पिण्याची आणि ब्लॅक कॉफी पिण्याची. काय होतं, ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी चवीला काही चांगली लागत नाही. आता ब्लॅक कॉफीमध्ये पण काही जण साखर टाकतात. काहीच टाकायचं ना ग्रीन टी मध्ये, काय टाकायचं ना ब्लॅक कॉफीमध्ये. मी कधीच काय टाकलेलं नाहीये. घी कॉफी वगैरे घेतात, मी घी कॉफी पण कधी घेतलेली नाही. मी नॉर्मल पाण्यामध्येच कॉफी घेते. आणि नॉर्मल पाण्यामध्येच कधीतरी कॉफीमध्ये वेलची वगैरे, ठीक आहे वेलची पावडर, पण कॉफीमध्ये पण मी फक्त पाणीच टाकते. आणि ग्रीन टी मध्ये सुद्धा मी फक्त पाणीच टाकते. आणि हो, चव कडू लागते त्यामुळे भरपूर जण पित नाहीत. मग सगळ्यात सोपा, जेव्हा मी सुरुवातीला करायचे ना मला अजिबात सुद्धा ते पिऊ वाटायचं नाही. आता एक सवय लागली म्हणून काय वाटत नाही. त्याच्यामध्ये एकतर ऍक्च्युली ना लिंबू पिळायचं नसतं, कारण ऍसिडिटी वाढते. पण काही जण लिंबू पिळून पितात, ठीक आहे लिंबू पिळा, त्यांना पण काय चवीमध्ये एवढा फरक पडत नाही. मग काय करायचं माहितीये का, एका कपाची अर्धा कप कॉफी करायची, किंवा एका कपाची अर्धा कप कॉफी कधीही उकळायची नसते. अर्धाच कप पाण्यामध्ये जेवढी कॉफी प्यायची तेवढी प्यायची. अर्धाच 1 कप ग्रीन टीची अर्धा कप ग्रीन टी तयार करायची उकळवून, आणि तेवढीच ग्रीन टी हळूहळू किंवा गटकन पिऊन टाकायची. हे बेस्ट आहे. पण हे खूप जणांचे प्रश्न येतात, तू ब्लॅक कॉफी कधी घेते आणि ग्रीन टी किती कप घेते? मी दिवसातून एकदाच घेते. आणि कधी कधी आपण म्हणतो ना 2दा घेते ब्लॅक कॉफी. पण ग्रीन टी मी फक्त एकदाच घेते, दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास. आणि विसरली अर्धा तास आधी घेते, आणि विसरलीच तर अर्धा तासानंतर घेते. अगदीच विसरूनच गेली तर संध्याकाळी ऑफिसला बसल्यावर जेवल्यानंतर अर्ध्या तासाने घेते. पण दिवसातून एकदा ब्लॅक कॉफी घेते. अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात जर राहत नसतील, की बदाम खायचे, शेंगदाणे खायचे, ब्लॅक कॉफी घ्यायची, ग्रीन टी घ्यायची, आपल्याला दुसऱ्या दिवशी जी सुरुवात करायची आहे ना, अर्ध्या रात्रीच एक ताट घ्यायचं. त्याच्यामध्ये तुमची ग्रीन टीची, ब्लॅक कॉफीची जी बॉटल आहे, बदाम आहे, ते ताटामध्ये काढून ठेवायचं. उद्या नाश्त्याला बाबा चना चाट करायचे, उद्या नाश्त्याला बाबा स्प्राउट करायचे, उद्या नाश्त्याला बाबा मुगाचं धिरडं करायचंय. तर ते आदल्या दिवशीच काढून ठेवायचं, म्हणजे आपल्या दुसऱ्या दिवशी लक्षात राहतं. आणि ते वापरलं की जागेवर ठेवायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहतं की आता मी ब्लॅक कॉफी पिलेली आहे, किंवा मी आता ग्रीन टी नाही आज पिली, मग ती ग्रीन टी प्यावी. ते ताट आपलं किचन कट्ट्यावर किंवा तुम्ही जिथं ठेवता तुमच्या डोळ्यासमोर राहील, डोळ्यासमोर ठेवायचं. ह्या सगळ्या जर ट्रिक्स वापरल्या ना, ह्या सगळ्या जर टिप्स फॉलो केल्या ना, तर खरं स्वतःमध्ये खरं बदल जर घडवायचा असेल ना, तर ह्या गोष्टी जर फॉलो केल्या ना तर नक्की बदल घडतो. आणि ह्याच्यातल्या तुम्ही कोणत्या गोष्टी रिलेट करता हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि अजून सगळ्यात एक महत्त्वाची टिप सांगायची म्हणजे स्ट्रेस आणि झोप आणि पाण्याचं प्रमाण ठीक आहे. पाण्याचं आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस असतात, त्यामुळे पाणी भरपूर पितात. पाण्याचा परिणाम शरीरावर तर होतोच आत, पण चेहऱ्यावर सुद्धा. जेवढं तुम्ही पाणी चांगलं भरपूर पिणार ना तेवढं हे होणार. माझ्या वयाच्या बाबतीत पण भरपूर जणांना प्रश्न आहे, मी सांगते तुम्हाला माझं वय. पण पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि स्ट्रेस जो आहे ना तो जास्तीत जास्त न घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि अगदीच एखाद्याची खूप अडचण असेल आणि तो स्ट्रेस जातच नसेल तर तुम्ही बाहेर फिरायला शिका, किंवा जवळच्या व्यक्तीबरोबर, अगदी ट्रस्ट असणाऱ्या व्यक्तीबरोबर तुमच्या गोष्टी शेअर करा. आणि अगदीच कुणावरच विश्वास नसेल तर मी माझं सांगू का, मला
कुणावर विश्वास असण्या नसण्यापेक्षा जेव्हा मी अगदी असे असते की जेव्हा मला कुणाशी तरी बोलावं वाटतं, मी कुणाला सांगण्यापेक्षा मी आपली देवापुढं बसून सांगते. देवच आपला आहे असं समजायचं आणि देवाला सांगायचं. कारण आपण आपल्या गोष्टी आई वडिलांना सांगितल्या तरी त्यांना टेन्शन येतं, घरातल्यांना सांगितलं तर घर डिस्टर्ब होतं. असतात असं होत असते, माणसाला कशाची ना कशाची चिडचिड होत असते. पण ते नाही का आपण कुणापुढं नाही सांगू शकत की काय होतंय नक्की आपल्याला. अशा सिच्युएशन मधून भरपूर जण जात असतील आणि जे कोणी जात असतील त्यांनी कमेंट करा, मी कोणत्या सिच्युएशन मधून गेलेले आहे मी सुद्धा तुम्हाला सांगेल. असतात अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि माझ्या वयाबद्दल प्रश्न तुम्हाला मला प्रश्न विचारले, ताई तुझं वय किती आहे? तर माझं वय 31 आहे. थोड्या दिवसांनी 32 लागेल मला एज. आता जेव्हा मी जाड होते ना तेव्हा मस्त त्या ॲपमध्ये माझं 42 41 वय दाखवायचं. पण असं नाहीये. वय माझं 32 आहे आणि माझं ते आपण म्हणतो ना बॉडी स्ट्रक्चर जे आहे ना, लहानपणापासूनच जरी तब्येत खराब असली ना किंवा नसली तरी ती एक हट्टी-कट्टी आपण म्हणतो ना, असं बॉडी स्ट्रक्चर हाड जे म्हणतात ना डबल हड्डी, म्हणजे हे हड्डी जी आहे म्हणजे किती पातळ झालं तरी हड्डीच ही छोटी असते आपली. ही हड्डी आहे ना जेवढी छोटी नाही सॉरी, जेवढी आपली हड्डी आहे ना तेवढंच असतं. म्हणजे त्याला मांस असो अगर नसो, पण ती हड्डीच मोठी असेल ना तर ती डबल हाडाचं म्हणतात. तशी मी डबल हाडाची आहे. त्यामुळं मी वेट लॉस केलेलं तुम्हाला काट्यावरच कळतो. समोरनं मी तुम्हाला धिप्पाड व्यक्तीच अशी दिसत असेल, पण मी वेट लॉस केलाय तुम्हाला पण माहिती आहे. बरं, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 छानशी गोडशी कमेंट करा. आणि आजच्या व्हिडिओला बोर झालं का हे पण सांगा. मी असं का विचारते माहिती आहे का, कारण तुम्हाला जर बोर होत असेल तर आपण छोटे छोटेसेच व्हिडिओ टाकत जाऊ. पण मला सुद्धा फार बोलायला लागतं. मी ही एकटी असते आणि मी खूप वर्ष झालं हे आता सोशल मीडियावर आली आहे म्हणून. खूप वर्ष झालं मी ऑफिस, घर, घरातली कामं एवढ्यातच माझं जग. आत्ताशी मी सोशल मीडियावर आली 1 वर्ष झालं. नाहीतर माझं विश्व एवढंच होतं. मी सुद्धा खूप मोठ्या-मोठ्या स्ट्रेसमधून गेलेली आहे. जे आपण म्हणतो ना, घरात जी बाई बसून असते ना कंटिन्यू, तिचा स्ट्रेस लेव्हल भयंकर, भयंकर तो डेंजर असतो. त्यामुळे स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. ज्यांना जाता येईल त्यांनी बाहेर काढा. काय मनाला वाटेल, आवडेल ते करा. बघा फरक पडतो प्रत्येक गोष्टीमध्ये, वजनामध्ये पण फरक पडतो. मोकळ्या हवेत जा. मोकळ्या हवेनं सुद्धा शरीर चांगलं होतं. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. बाय बाय.